नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील इतिहासाचा 4था धडा 1857चा स्वातंत्र्य लढा यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पर्याय दिलेले आहेत: उमाजी नाईक, स्वातंत्र्य समर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला टिंबटिंब हे नाव दिले. स्वातंत्र्य समर: रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. उमाजी नाईक: 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. भारतमंत्री. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली लिहून दिलेली आहेत. भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली. लॉर्ड डलहौसी. चारही रिकाम्या जागेची उत्तरं पूर्ण वाक्यात व्यवस्थित लिहून दिलेली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. याचे प्रश्न पाहूया आपण. 1. इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. उत्तर: ओडिशातील राजांनी पायकांना जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या. त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत. त्या बदल्यात युद्धप्रसंगात त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढाईला उभे राहायचे अशी अट होती. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेऊन पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्यामुळे पाईक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. पुढील प्रश्न 2. हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. उत्तर: 1856 साली ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका देऊन त्याचा वापर करण्यासाठी नवी काडतुसे दिली. ब्रिटिशांनी दिलेल्या नवीन काडतुसांवरील आवरणे दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली. हिंदूंना गाय पवित्र होती तर डुकरे हे मुसलमानांना निषिद्ध होते. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. पुढील प्रश्न 3. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यांपुढे निभाव लागला नाही. उत्तर: 1857च्या लढ्यात भारतीय सैनिकांपुढे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आला नाही. या सैनिकांनी दिल्ली जिंकल्यानंतर ती त्यांना टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रे नव्हती, तर इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रे व अनुभवी सेनानी होते. तेथील दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत. त्यामुळे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यांपुढे निभाव लागला नाही. पुढील प्रश्न सहकारण लिहा. 4. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. उत्तर: इंग्रजी सैन्याचे लष्करातील प्रमाण वाढवण्यात आले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आल्या. तसेच तोफखाना पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात ठेवण्यात आला. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात पुन्हा उठाव करणार नाहीत म्हणून स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. पुढील प्रश्न. इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. उत्तर: इंग्लंड या आधुनिक राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. इंग्रजांना आर्थिक उत्पन्न वाढवायचे होते. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. पुढील प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती. उत्तर: 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे पुढील सामाजिक कारणे होती. इंग्रजांनी भारतातील समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यात हस्तक्षेप केला. सतीबंदीचा कायदा, विधवा विवाहाचा कायदा, ज्यांनी धर्मांतर केले होते त्यांचे वारसा हक्क अबाधित ठेवणारा कायदा अशा विविध सुधारणा केल्याने परकीय सरकार आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट झाले.
पुढील प्रश्न 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? उत्तर. 1857च्या उठावामध्ये एकसूत्रता व एकेंद्री नेतृत्व नव्हते. उठाव करणाऱ्या भारतीयांजवळ पुरेशी आधुनिक शस्त्रे नव्हती. या उठावापासून बहुसंख्य संस्थानिक सुशिक्षित भारतीय वर्ग व राजे रजवाडे अलिप्त राहिले. याशिवाय दक्षिण भारतात हा उठाव पसरला नाही. भारतीय सैन्यांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. एक केंद्री नेतृत्व, शिस्तबद्ध सैन्य, अनुभवी सेनानी, अद्ययावत आधुनिक शस्त्रे आणि दळणवळणाची साधने इत्यादी सुसज्ज सोयी असलेल्या इंग्रजांपुढे भारतीयांचा निभाव लागला नाही. त्यामुळे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. उत्तर. इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे उठाव झाल्याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही अशी धारणा झाल्याने 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. त्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून 1858 मध्ये जाहीरनामा काढून आश्वासने दिली. हा उठाव पुन्हा होऊ नये यासाठी इंग्रजांनी लष्कराची पुनर्रचना केली. तसेच आपल्या अंतर्गत धोरणात बदल करून भारतीयांच्या सामाजिक धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले. पुढील प्रश्न 4. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? उत्तर. इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. तसेच भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबविले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र झाले. अशा प्रकारे आपण 4थ्या धड्यातील सर्व स्वाध्याय उत्तरासहित पाहिलेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट मिळतील.